आता महाविकास आघाडीतून शरद पवार यांना राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी दिली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। महाविकास आघाडीकडून कोण जाणार असा पेच सध्या निर्माण झाला होता, तर शरद पवारांनाच राज्यसभेची उमेदवारी दिली जाण्याची माहिती सूत्रांकडून मिळते। महाविकास आघाडीतून आता शरद पवारांना उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे। तर नुकताच शरद पवार यांना रुबी हॉस्पिटल इथून डिस्चार्ज मिळालाय। आपले प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्यासोबत जोडल्या गेल्यात। महाविकास आघाडीतून आता शरद पवारांना उमेदवारी देणार आहेत वैदेही। इथून राज्यसभेची उमेदवारी मिळणं निश्चित झालं असल्याची माहिती मिळत आहे। सोबतच गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यामधून नेमकं कोण जाणार या संदर्भात चर्चा सुरू असताना शरद पवारांची बाजी त्या ठिकाणी लागली असल्याची माहिती मिळत आहे। एकूण जर बघितलं तर शरद पवार हे अत्यंत अनुभवी असे राजकारणी आहेत आणि सोबतच सध्या महाविकास आघाडीचे एक वरिष्ठ नेते म्हणून त्यांना पुन्हा एकदा संधी महाविकास आघाडी मधून देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। या संदर्भात प्राथमिक चर्चा झाल्या आहेत, मात्र अधिक बैठका या संदर्भात अजूनही बाकी आहेत। नक्कीच वैदेवी, धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीबद्दल। त्यामुळे आता महाविकास आघाडीतून राज्यसभेसाठी कोण जाणार असा पेच निर्माण झालेला असतानाच ही माहिती समोर येते। शरद पवारांना आता जवळपास उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे।